पंजाबच्या फिरोजपूर शहरात वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हा वीज पुरवठा खंडित केला गेलाय। तर राजस्थानच्या जैसलमेरमध्येही खबरदारीचा उपाय म्हणून ब्लॅकआउट केलं गेलंय। खबरदारीचा उपाय म्हणून आता ब्लॅकआउट देखील करण्यात आलेला आहे। पंजाबच्या अमृतसर शहरात अद्यापही रेड अलर्ट दिला गेलेला आहे। आपण पाहतोय फिरोजपूर शहरात ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। पंजाबच्या अमृतसर शहरात रेड अलर्ट दिला गेलेला आहे। गेल्या 2 दिवस पाकिस्तानकडून इथे हल्ले सुरू होते। हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो भारत सरकारने धुडकावला। भारत पाक सीमेवर तणावाचं वातावरण असताना पाकिस्तानपासून अगदी जवळ असलेलं शहर अमृतसर या ठिकाणी अद्यापही रेड अलर्ट आहे। मी ज्या ठिकाणी आहे तो सध्या कोर्ट रोड आहे आणि अगदी काही मिनिटांच्या अंतरावर या ठिकाणी खरं तर रेल्वे स्टेशन आहे, कस्टम ऑफिस आहे आणि पुढे जाणारा जो रोड आहे तो एअरपोर्टच्या दिशेने जातो। अतिशय महत्त्वाचा असलेल्या या रोडवरची जर परिस्थिती बघितली तर वाहनांची जी वर्दळ आहे ती मंदावलेली आहे। अत्यावश्यक सेवेतील असलेली जी दुकानं आहेत तीच सध्याच्या घडीला या ठिकाणी आपल्याला सुरू असल्याचं बघायला मिळतंय। फळ विक्रेते सध्याच्या घडीला बाहेर आहेत, दुसऱ्या बाजूला मेडिकल शॉप सुरू आहे। अनेक दुकानं जर बघितली तर ती बंद अवस्थेमध्ये आहे। एकूणच हा संपूर्ण जो परिसर आहे तो वर्दळीचा परिसर मानला जातो। मोठ्या प्रमाणात पर्यटकांची रेलचेल या ठिकाणी बघायला मिळत असते। मात्र आत्ताची जर वेळ बघितली तर रात्रीच्या या संपूर्ण वेळेला अद्यापही या ठिकाणी जी आहे ती जी लष्कराच्या माध्यमातून किंवा स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून जी सूचना दिली गेलेली आहे त्याचं पालन इथल्या नागरिकांकडून केलं जात आहे। अमृतसरमध्ये असलेले जे पोलीस आहे त्यांच्याकडून रात्रीच्या वेळेला गस्त या ठिकाणी घातली जाते। एकूणच पाकिस्तान सीमा इथे काही अंतरावर असल्यामुळे लष्कराच्या ज्या सूचना दिल्या जातात त्याचं पालन या ठिकाणी खरं तर केलं जातं। गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी ब्लॅकआउट केलं जातंय। आजच्या दिवशी देखील ब्लॅकआउट केलं जाऊ शकतं अशा स्वरूपाची शक्यता वर्तवली जाते। एकूणच जर बघितलं तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या सीज फायर सुरू आहे। अशातच पाकिस्तानकडनं त्याचं उल्लंघन देखील कालच्या दिवशी झालेलं होतं आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये या अमृतसरच्या काही भागांमध्ये पाकिस्तानकडनं ड्रोन हल्ला देखील करण्याचा प्रयत्न झालेला होता, मात्र भारतीय लष्करानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलेलं होतं। आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये नागरिकांनी देखील या काळामध्ये स्थानिक प्रशासन असेल, लष्करांकडनं ज्या ज्या सूचना दिल्या जातात त्याचं पालन केलं जातंय। अशी संपूर्ण परिस्थिती सध्याच्या घडीला अमृतसरमध्ये आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, अमृतसर।